नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत सोया खिमा. त्यासाठी आपल्याला लागणार आहे सोयाबीन, कांदा, टोमॅटो. सर्वात अगोदर आपण सोयाबीन 5 मिनिटांसाठी गरम उकळत्या पाण्यामध्ये 2 मिनिटांसाठी ठेवू. त्यानंतर ती थंड पाण्यामध्ये काढून घेऊन 2 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून पिळून घेऊन मग मिक्सरमध्ये आपण ती थोडीशी बारीक करणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सोयाबीन, आलं, लसूण टाकून ती बारीक केल्यानंतर कांद्याला चांगली फोडणी देऊन घेऊ. त्यामध्ये लाल तिखट, हळद, थोडासा काळा मसाला ॲड करून घेऊ. तो परतल्यावर त्यात टोमॅटो टाकू. हा मसाला चांगला फ्राय झाल्यानंतर आपण याच्यात बारीक केलेली सोयाबीन टाकू. ही सोयाबीन 10 मिनिटांसाठीच आपण चांगली परतवून घेऊ. तर अशा प्रकारे आपली सोया खिमा तयार आहे. टेस्ट करून बघा. प्रोटीनने भरपूर अशी ही रेसिपी खूप हेल्दी आणि टेस्टी लागते. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू.